श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. येत्या 6 एप्रिल रोजी रामनवमी आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की रामनवमी आपल्या हिंदू लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण असतो. भगवान राम जे आहेत ते विष्णूंचे 7वे अवतार आहेत आणि त्यांची जयंती या दिवशी आपण साजरी करणार आहोत. हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 9व्या तिथीला येत असतो, जो साधारणपणे मार्च किंवा एप्रिलमध्ये येतो. तर यावर्षी तो 6 एप्रिल म्हणजेच रविवारच्या दिवशी आलेला आहे. रामनवमी वसंत ऋतूतील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे, जो भगवान रामाच्या जन्माचं प्रतीक मानलं जातं. या दिवशी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांनाच करायची आहे, ती म्हणजे रामरक्षा स्तोत्राचं पठण. ते कसं करावं, काय करावं, संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे. त्याचबरोबर त्याचे नक्की आपल्याला फायदे काय होतात हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. हा रामनवमीचा जो दिवस आहे तो अनेक ठिकाणी विविध धार्मिक विधी करून साजरा केला जातो. काही ठिकाणी शोभायात्रा असते, काही ठिकाणी भजनांचं आयोजन केलेलं असतं. राम हे सत्य, न्याय आणि धर्माचे प्रतीक मानले जातात. रामाचा जन्म अयोध्या शहरामध्ये राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या घरी झाला होता, असं रामायणामध्ये लिहिलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे रविवारच्या दिवशी आपल्या सर्वांनाच रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे. हे पठण केल्याने नक्की काय होतं ते आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही सुद्धा या दिवशी आवर्जून रामरक्षा स्तोत्राचं पठण करा. ज्यांना अगदी शक्य होऊ शकत नाही अशांनी यूट्यूबला लावून किमान ऐकण्याचा तरी प्रयत्न करा. रामरक्षा स्तोत्राचं पठण केल्याने अनेक प्रकारचे आपल्याला लाभ मिळतात, अनेक प्रकारची संकट दूर होतात, शत्रूंपासून सुद्धा संरक्षण मिळतं आणि आपल्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात. तसेच दीर्घायुष्य लाभतं, आनंद आणि आध्यात्मिक प्रगती सुद्धा आपल्याला साधता येते. आपल्याला संकटामधून संरक्षण करता येतं, वाईट शक्तींपासून संरक्षण करता येतं. या स्तोत्राचं पठण केल्याने शत्रूंपासून भक्ताला धोका निर्माण होत नाही असं सुद्धा म्हटलं जातं. श्रीराम भक्तांच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण करतात असं सुद्धा म्हटलं जातं. याचं पठण केल्यामुळे या स्तोत्राच्या नियमित पठणाने भक्तांना दीर्घायुष्य आणि आनंद सुद्धा मिळतो. रामरक्षा स्तोत्राचं पठण केल्याने आध्यात्मिक प्रगती सुद्धा होते आणि या स्तोत्राचं पठण केल्याने पापे नष्ट होतात आणि मोक्ष सुद्धा मिळण्यास मदत होते. भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा रामरक्षा स्तोत्राचं पठण केलं तर दोन्ही स्तरांवरती प्रगती साधता येते. याचे चमत्कारिक असे फायदे आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिद्ध झालेल्या रामरक्षा स्तोत्राचा फायदा दुसऱ्या व्यक्तीला संकटातून सोडवण्यासाठी सुद्धा वापरला जाऊ शकतो असं म्हटलं जातं. दररोज श्रीराम रक्षा स्तोत्राचं पठण केल्याने साधक सर्व प्रकारचे अपघात, आकस्मिक संकट आणि इतर सर्व प्रकारच्या संकटांपासून सुरक्षित राहू शकतो. भगवान रामांच्या उपासनेमध्ये त्यांच्या महिमेची स्तुती करणाऱ्यांसाठी श्रीराम रक्षा स्तोत्र हे एखाद्या ढालसारखं काम करतं. याचं जर रोज पठण केलं तर जीवनामधील सर्व अडथळे, अडचणीसुद्धा दूर होऊ शकतात आणि त्याचबरोबर वाईट गोष्टी आपल्याला स्पर्शसुद्धा करू शकत नाही. त्याचबरोबर रामरक्षा स्तोत्रामध्ये 38 श्लोक आहेत. त्यापैकी बहुतेक अनुष्टुप श्लोकांमध्ये आहेत आणि त्यामुळे ते लवकर लक्षात सुद्धा राहतात. या स्तोत्राची कीलक श्री हनुमानजी आहेत आणि हे चमत्कारिक स्तोत्र बुद्धकौशिक ऋषींकडून प्राप्त झाले आहे. भगवान शंकराने त्यांना हे कल्याणकारी स्तोत्र स्वप्नात उपदेशामध्ये दिलेलं आहे. असं म्हटलं जातं की रामरक्षा स्तोत्र सिद्ध केल्यावरती खूप फायदा होतो. उदाहरणार्थ त्याच्या शुभ प्रभावामुळे एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधीही ज्ञात अज्ञात शत्रूची भीती वाटत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिद्ध झालेल्या रामरक्षा स्तोत्राचा एखादा दुसऱ्या व्यक्तीला संकटातून सोडवण्यासाठी सुद्धा वापर केला जाऊ शकतो. रामरक्षा स्तोत्राचं पठण केल्याने सर्व प्रकारचे अपघात, आकस्मिक मृत्यू किंवा आकस्मिक संकट किंवा इतर जे संकट आहे त्याच्यापासून सुरक्षित राहता येतं. तुमच्यावर अचानक एखादं संकट जर आलं तर त्यावर मात करण्यासाठी श्रीराम रक्षा स्तोत्राचा उपाय खूप फायदेशीर ठरत असतो. अचानक आलेल्या संकटावर मात करण्यासाठी 31 दिवसांमध्ये 3100 श्रीराम रक्षा स्तोत्राचं पठण करा किंवा मग ब्राह्मणांकडून ते करून घ्या 3100 वेळा. म्हणजे यासाठी दररोज 111 पाठ करावे लागणार आहेत. हा उपाय करत असताना शेवटच्या दिवशी या स्तोत्राचा प्रत्येक श्लोकाचं पठण करून हवन करा. हवनानंतर कन्या किंवा बटुकला खाऊ घाला आणि योग्यतेनुसार दक्षिणा देऊन त्यांना निरोप द्या.
श्री रामरक्षा स्तोत्राचा हा उपाय केल्याने सर्व दुःख संकट जी आहेत ती दूर होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येण्यास मदत होते। असं हे रामरक्षा स्तोत्र जे आहे त्याच्या खूप महिमा आहे। तुम्हाला ते सिद्ध कसं करायचं ते जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ नक्की बनवेल। त्याचबरोबर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।